सर्व मानवी चुका म्हणजे अधीरता, पद्धतशीर प्रक्रियेचे अकाली उल्लंघन. जेव्हा अयोग्य पद्धत स्वीकारली जाते तेव्हा त्याचा परिणामही भोगावाच लागतो. काय ही वास्तविकता आपणास ठाऊक आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियानो, प्रत्येक गोष्ट करण्यासाठी काही ना काहीतरी प्रक्रिया असते, पद्धत असते. जेव्हा अयोग्य रीतीने गोष्टी केल्या जातात तेव्हा चुका तर होतातच. अपेक्षित गोष्टी साध्य होत नाहीत आणि शेवटी अपयशात पर्यवसान होते. पौल मंडळीतील लोकांना काही गोष्टीतून मार्गदर्शन करीत असताना त्याने करिंथेतील लोकांना प्रभुभोजनाचे महत्त्व स्पष्ट केले. मंडळीतील काही लोक अयोग्य रीतीने प्रभुभोजन करीत होते, परंतु त्यामुळे त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागले हेच आज आपण आजच्या अध्ययनातून शिकणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, करिंथकरास पहिले पत्र ह्याच्या 11व्या अध्यायाच्या 22 वचनांवर आम्ही विचार केला. प्रभू भोजनाचे भ्रष्टीकरण करिंथ येथील मंडळीत कशा प्रकारे होत होते ते आम्ही पाहत आहोत. त्यांच्यामध्ये भांडणं होते, फुटी होत्या, तंटे होते आणि दारूबाजीच्या वातावरणात प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूची आठवण त्यांना येणे शक्य नव्हते. व आठवण आली तरी प्रभू भोजनासारखा अत्यंत पवित्र व गंभीर विधी पार पाडण्यासारखी त्यांची आध्यात्मिक स्थिती नव्हती. पॉल त्यांना त्यांच्या या वर्तनाबद्दल म्हणतो, काय याबद्दल मी तुमची वाहवा करावी? याविषयी मी तुमची वाहवा करीत नाही. आता या प्रस्तावनेनंतर प्रभुभोजन काय आहे व त्याविषयीचे विश्वासणाऱ्यांचे वर्तन कसे असावे याविषयी पॉल करिंथकरांना शिकवित आहे. सुरुवातीला तो त्याला प्रभुभोजनाविषयी झालेल्या प्रगटीकरणाविषयी बोलतो. 23वे वचन, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली. लोक कधी कधी म्हणतात की प्रभूने जसा हा भोजनाचा विधी साजरा केला तसाच तो आम्ही साजरा करायला हवा आणि हा विधी ते सकाळी 11 वाजता पार पाडतात. तुम्हाला प्रभू भोजनाचा विधी जसाच्या तसा पार पाडायचा असेल तर तो तुम्ही संध्याकाळी पार पाडायला पाहिजे. कारण श्रोत्यांनो, प्रभू येशू व त्याच्या शिष्यांनी वल्हांडण सणाचे भोजन रात्री केले व या भोजनाच्या वेळेस प्रभू येशूने प्रभू भोजनाच्या विधीची स्थापना केली. त्याच रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला. भोजनाच्या वेळेस त्याने भाकरी घेतली. 24वे वचन सांगतं, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. त्यावेळेस त्या माडीवरच्या खोलीत पॉल हजर नव्हता, परंतु त्याला त्या घटनेविषयी परमेश्वराकडून थेट प्रगटीकरण मिळाले. त्या रात्री नरकातल्या सर्व शक्ती आपल्या प्रभू येशूला आपल्या तारणाऱ्याला नष्ट करण्यासाठी एकत्र आल्या. मला वाटतं श्रोत्यांनो, या भोजनातला साधेपणा, त्यातली उदात्तता व त्यातली सुज्ञता फारच मोठी व सुंदर आहे. लक्षात घ्या की या ठिकाणी आणि उपकार स्तुती केल्यानंतर असे म्हटले आहे, त्या माडीवरच्या खोलीमध्ये जेव्हा वधस्तंभाची काळी आणि कठोर छाया त्याच्यावर पडली तेव्हा त्याने प्रभू येशूने उपकार स्तुती केली. जेव्हा मानवाच्या पापांची खंडणी पापाने मागितली, प्रभू येशूने उपकार स्तुती केली. त्याने परमेश्वराचे आभार मानले. त्यानंतर वचन आम्हाला सांगतं की त्याने ती मोडली. भाकरी मोडण्याविषयी विश्वासणाऱ्यांमध्ये वेगवेगळी मते आहेत. भाकरी जशी आहे तशी वाढावी की ती मोडावी. वेगवेगळ्या मंडळ्या वेगवेगळ्या पद्धती अंमलात आणतात. भाकरी मोडणे म्हणजे विभागणी करणे व यावरून
करिंथातल्या मंडळीतल्या स्वार्थीपणाचा निषेध झालेला आहे. 25 वचन पहा. 11 अध्याय 25 वचन. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. या ठिकाणी भाकरी म्हणजे प्रभूचे मोडलेले शरीर होय व प्याला म्हणजे नवीन करार होय. त्याचे रक्त असलेले त्याचे शरीर हा तो प्याला होता. तुमच्या माझ्या पापांसाठी मरण पत्करायला व रक्त सांडायला त्याने या पृथ्वीवर जन्म घेतला. प्रभू येशूचे प्रेषित आम्हाला या गोष्टीची वारंवार आठवण करून देतात की त्याने आपली दया प्रगट केली व आम्हाला त्याच्या रक्ताच्या द्वारेच पापांची क्षमा प्राप्त झाली आहे. त्याने स्वर्गाच्या मागच्या दारातून आम्हाला गुपचूप प्रवेश दिला नाही श्रोत्यानो, तर त्याने आम्हाला पुढच्या दरवाजाने पुत्र म्हणून मानाने प्रवेश दिला. कारण पवित्र परमेश्वराच्या आज्ञेनुसार तुमच्या व माझ्या पापांची शिक्षा प्रायश्चित प्रभू येशूने भोगले. आपण ही गोष्ट विसरता कामा नये. आजच्या युगात जेव्हा लोक म्हणतात की परमेश्वर आमच्या पापांकडे दुर्लक्ष करतो व तो त्याविषयी अजिबात काही करीत नाही, तेव्हा आम्ही ख्रिस्ताने तुमच्या व माझ्या पापांची भरलेली खंडणी विसरू नये. परमेश्वराने पापासाठी काही केले, ते ख्रिस्ताचे पवित्र रक्त व शरीर दिले. त्यातूनच मानव व परमेश्वरासाठी नवीन करार स्थापिला गेला. करार हा शब्द व्यवसाय विषयक, धंदा विषयक करार या अर्थाने या ठिकाणी वापरण्यात आला आहे. ही सहमत होण्याची एक अत्यंत उच्च पातळी आहे. करार 2 समूहामध्ये किंवा 2 जमातींच्या 2 मुख्यांमध्ये केला जातो. स्वसंरक्षणाविषयी किंवा एकमेकांवरचा विश्वास व प्रीती व्यक्त करण्यासाठी तो केला जातो व त्यामध्ये दोन्ही बाजूंची संपूर्ण बांधिलकी असते. जुन्या काळामध्ये पूर्व एशियामध्ये करार करणे म्हणजे एक विधी पार पाडणे असे होते. त्यात सामील होणारे स्वतःची हत्यारे, वस्त्र व नावे एकमेकांना देत असत. असे करून ते स्वतःचे सामर्थ्य, शक्ती व ओळख एक दुसऱ्यास खर्च करण्याची शपथ वाहत असत. ख्रिस्ताद्वारे झालेला हा करार अतिशय गंभीर आहे व त्याची बांधिलकी जेवढी देवावर आहे तेवढीच मानवावरही आहे. परमेश्वराने कराराची स्वतःची भूमिका पार पाडली. त्याने ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे मानवाचा स्वतःबरोबर समेट केला. ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याने मानवाला स्वतःचे सामर्थ्य देऊ केले. स्वतःचे पवित्र नाव त्याने मानवाला दिले. या करारात सहभागी होणाऱ्या अनेकांनी ख्रिस्ताला, परमेश्वराला आपले जीवन समर्पित करून स्वतःचे सामर्थ्य व सर्वस्व त्याच्या चरणी ठेवले. प्रभुभोजनाच्या विधीत सामील होणे म्हणजे देवाने मानवाबरोबर केलेल्या कराराची आठवण करणे होय. आता आपण पुढची वचने पाहूया. 26 वचन आम्हाला सांगतं, कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. या ठिकाणी पॉल एक नवीन गोष्ट त्यांना सांगतो. करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये पॉल सतत नवीन गोष्टी सांगतो किंवा एखाद्या गुजाला प्रकट करतो. या वाक्यामध्ये तो पुन्हा येईपर्यंत असे जे पोटवाक्य आहे ती नवीन गोष्ट आहे. जेव्हा आम्ही श्रोत्यांनो प्रभू भोजनाचा विधी पाळतो तेव्हा त्याला 3 पैलू असल्याचे आपल्याला दिसते. पहिली गोष्ट म्हणजे प्रभू भोजन हे स्मरण आहे. प्रभू वारंवार सांगतो की हे माझ्या स्मरणार्थ करा. प्रभू भोजनाचा मेज आम्हाला 2000 वर्षांपूर्वीच्या प्रभू येशूच्या वधस्तंभावरील मृत्यूची आठवण करून देतो. तो आम्हाला म्हणतो की हे विसरू नका. ही गोष्ट महत्वाची आहे. हा पैलू भूतकाळाचा आहे. आता दुसरा पैलू काय ते आपण पाहूया. हा प्रभू भोजनाचा मेज सहभागितेचा मेज आहे. म्हणून आपण कधीकधी प्रभू भोजनाचा विधी असलेल्या उपासनेला सहभागितेची उपासना असे म्हणतो. आणि या पैलूतून एक सत्य प्रगट होते की आज प्रभू येशू जिवंत आहे. हा पैलू सध्याच्या काळाविषयी म्हणजे वर्तमान काळाविषयी आम्हाला सांगतो. आणि तिसरा पैलू म्हणजे हा विधी समर्पणाचा विधी आहे. बांधिलकी दाखविणारा आहे. तो भविष्याकडे बोट दाखवणारा आहे, कारण तो आपल्याला सुचवतो की प्रभू पुन्हा येणार आहे. थोडक्यात प्रभू भोजनाचा विधी प्रभू येशूच्या मृत्यूच्या स्मरणार्थ, त्याच्या सध्याच्या सहभागितेविषयी व त्याच्याविषयीच्या समर्पणाविषयी, कारण तो पुन्हा येणार आहे, हाच आहे. हा विधी सर्व काळाकरिता नाही श्रोत्यानो, तो काही काळाकरिता नेमलेला आहे. प्रभू येशू येईपर्यंत हा विधी पाळला जाणार आहे. प्रभू भोजनातून
गैरहजर असलेल्या प्रभू येशूची समक्षता प्रगट केल्या जाते व प्रभू भोजन भविष्याकडे निर्देश करते. प्रभू येशू ख्रिस्ताने 2 अगदी सर्वसाधारण गोष्टी भाकर व द्राक्षारस या घेतल्या, ज्या की काही दिवसातच नासून जातील, व या 2 गोष्टीतून त्याने एक स्मारक उभारले. हे स्मारक संगमरवरी नाही, पितळी नाही, सोन्याचे किंवा चांदीचे नाही, ते केवळ भाकर व द्राक्ष रसाचे आहे. परंतु या 2 गोष्टी प्रभू येशूचे स्मरण करून देतात. आणि श्रोत्यानो, त्या मला सांगतात की ख्रिस्ताच्या मरणासाठी मी स्वतः जबाबदार आहे. आपण पुढे वाचूया 27 ते 29 वचने, 11वा अध्याय 27 पासून 29 वचने. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त ह्या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो, तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. श्रोत्यानो, ख्रिस्ताच्या शरीराला न लक्षणे म्हणजे काय? या वचनाच्या अर्थाविषयी अनेक वाद आहेत. सर्वसाधारण लोकांच्या मतानुसार भाकरी व द्राक्षारस हे प्रभू येशूच्या शरीराचे व रक्ताचे केवळ प्रतीक आहेत. परंतु मला वैयक्तिकरित्या वाटते की प्रभू भोजन प्रतीकापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. आपण नवीन करारातील येशूच्या पुनरुत्थानानंतरच्या दर्शनाच्या वृत्तांताकडे जरा वळूया. लूका शुभवर्तमान 24वा अध्याय ह्यामध्ये अमायुस गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काय झाले ते आपण पाहू. प्रभू येशूच्या वधस्तंभावरचा भयंकर मृत्यू पाहून इथे जीवना
व त्यानंतर घडलेल्या घटना पाहून त्याचे 2 शिष्य आपल्या गावी परत येत होते. ते दोघेही अतिशय खिन्न मनस्थितीमध्ये होते व या सर्व घडलेल्या गोष्टींची चर्चा करीत ते जात असताना पुनरुत्थित प्रभू येशू त्यांच्यामध्ये प्रकट झाला. त्याने त्या दोघांना त्यांच्या खिन्न होण्याचे कारण विचारले. त्यांनी येशूला ओळखले नाही व तो एक अनोळखी व्यक्ती आहे असे समजून त्यांनी त्याला सांगितले की येशूला मरणदंड ठोठाविण्यात आला व त्याला वधस्तंभीही देण्यात आले. तसेच त्याच्या कबरेकडे गेलेल्या स्त्रियांना दूतांनी तो जिवंत झाला आहे असे सांगून आश्चर्यचकित केले. त्यांचा हा वृत्तांत सांगून झाल्यावर प्रभू येशू त्यांना म्हणाला, अहो बुद्धिहीन आणि भविष्यवाद्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विश्वास धरण्यास अंतःकरणाने मंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे व सर्व भविष्यवादी यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्र लेखातल्या आपल्या विषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. आणि ज्या गावाला ते जात होते त्याजवळ ते आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोख दाखविला. म्हणजे त्याने असे दाखवले की त्याला आणखी पुढे जायचे आहे. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या येथे राहा, कारण संध्याकाळ होत चालली आणि दिवस उतरून गेला आहे. त्या काळात श्रोत्यांनो रात्रीचा प्रवास करणे धोक्याचे होते. मग तो त्यांच्याबरोबर राहायला आत गेला आणि असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला. अगदी थोड्या दिवसांपूर्वीच त्याने आपल्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन केले होते. आता हे त्याचे दुसरे 2 शिष्य होते आणि त्याच्या पुनरुत्थानानंतर पहिल्यांदा तो प्रभू भोजनाचा विधी पाळत होता. आणि असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. श्रोत्यानो, किती अद्भुत ही गोष्ट आहे की तो भोजनाच्या वेळेस त्यांच्या समवेत होता. भोजनाच्या वेळेस त्याने भाकरी घेतली, ती मोडली व ती आशीर्वादित करून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. मग तो त्यांना दिसेनासा झाला आणि ते एकमेकास म्हणाले, तो वाटेत आम्हाशी बोलत होता व आम्हाला शास्त्रलेखाचा उलगडा करून सांगत होता, तेव्हा आमचे अंतःकरण आमच्या आत उकळत नव्हते काय? श्रोत्यांनो, प्रभू येशूने त्यांच्याबरोबर भोजन केले. त्याने स्वतःला त्यांच्यासमोर प्रगट केले. हेच प्रभू भोजन आहे. जेव्हा तुम्ही प्रभू भोजनाचा विधी पाळता तेव्हा तो स्वतः त्या ठिकाणी हजर असतो. प्रभू भोजन केवळ एक प्रतीक नाही, म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराला ओळखणे आवश्यक आहे. तुमच्या मुखात प्रभू भोजनाची भाकरी असेल पण तुमच्या अंतःकरणात प्रभू येशू नसेल तर काहीच फायदा नाही. तुमच्या अंतःकरणात प्रभू येशू असायला हवा. जे हात भ्रष्ट आहेत, ज्या हातांनी अनेकांचे गळे दाबल्या जातात, विधवा व अनाथांना ज्या हातांनी लुटल्या जाते, तेच हात मोठ्या हक्काने प्रभू भोजनाच्या विधीत संमिलित झालेले दिसतात. प्रभू भोजन घेताना व देताना आमची आध्यात्मिक स्थिती काय असते हे आठवणे व तिच्याविषयी पश्चाताप करून प्रभूजवळ जाणे आवश्यक आहे. प्रभू त्या भोजनाच्या मेजाजवळ आहे व ते भोजन तुमच्या व माझ्या पापांसाठी त्याने जे मरण पत्करले त्याच्या स्मरणार्थ आहे. तो या भोजनाद्वारे आमच्याकडून त्याच्यामध्ये सहभागिता करण्याची अपेक्षा करतो व तो मेलेल्यांचा व जिवंतांचा न्याय करायला पुन्हा येणार आहे. या सर्व गोष्टींची आठवण प्रभू भोजन घेताना तुम्ही व मी ठेवली पाहिजे. अयोग्य प्रकारे प्रभू भोजन घेण्याचा गुन्हा तुमच्या व माझ्याकडून न हो. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की प्रभू भोजन घेतल्यावर पुन्हा पाप करण्याची परवानगी आपल्याला मिळत नाही. काही लोकांना वाटतं की त्यांनी पाप कबुली दिली व ते प्रभू भोजनात सामील झाले की त्यांना पुन्हा पाप करायला हरकत नाही. हा विधी अत्यंत गंभीर व उदात्त आहे. त्याच्याविषयीचे आमचे वर्तनही तितकेच गंभीर असायला पाहिजे. पॉल करिन्थकरातल्या मंडळीला सांगतो की त्यांच्यातल्या अनेकांनी प्रभू भोजन अयोग्य प्रकारे घेतले म्हणून ते अशक्त व रोगी आहेत व कित्येक निजले आहेत. 31 आणि 32 वचने पहा. आपण आपला न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की जगाच्या बरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. ही गोष्ट पॉल विश्वासणाऱ्यांविषयी सांगत आहे. आपण चुकलो तर आपण आपला न्याय करू शकतो. जर चुकलं नसू तर परमेश्वर आपला न्याय निवाडा करेल. जेव्हा परमेश्वर आपला न्याय निवाडा करतो तेव्हा आपल्याला शिक्षा प्राप्त होते, यासाठी की जगाच्या बरोबर आम्हाला दंड प्राप्त होऊ नये. प्रभू परमेश्वर भविष्यामध्ये जगाचा न्याय ठरविणार आहे, म्हणून सध्या त्याला त्याच्या लोकांचा न्याय ठरवायचा आहे. 33 आणि 34 वचने. म्हणून माझ्या बंधूंनो, तुम्ही भोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांची वाट पहा.
कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, अशा हेतूने की तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन. करिंथातल्या मंडळीत आणखीन काही वाईट गोष्टी होत्या, परंतु त्याविषयी पॉल त्यांना आता लिहिणार नाही. तो जेव्हा त्यांना भेट देईल तेव्हा त्या गोष्टी तो नीट करेल, असे आश्वासन तो ह्या ठिकाणी देत आहे. या 11व्या अध्यायात 2 महत्वाचे विभाग आपण अभ्यासले. पहिला विभाग ख्रिस्ताच्या अधिकाराविषयी व स्त्रियांच्या पोशाखाविषयी, तर दुसरा विभाग प्रभू भोजनाविषयी. या दोन्ही बाबतीत करिंथकराच्या समोर समस्या होती. तिचे निवारण पौलाने केले. आता 12वा अध्याय पहिलं वचन पहा काय सांगतं. बंधुजनो हो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. आध्यात्मिक दाने या शब्दासाठी मूळ ग्रीक शब्द आहे न्यूमॅटिका. या शब्दाचा आत्मिकता असा शब्दशः अर्थ होतो व आत्मिकता हा शब्द वापरल्यानंतर आत्मिक दाने हा शब्द वापरण्याची गरज नाही. आत्मिकता दैहिकतेच्या अगदी विरुद्ध आहे. आपल्याला आठवतच असेल श्रोत्यानो, करिंथकरास पहिले पत्र 3ऱ्या अध्यायामध्ये पॉल करिंथातील विश्वासणाऱ्यांमधल्या फुटीविषयी चर्चा करतो. 3रा अध्याय पहिलं वचन सांगतं, बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बाळकांबरोबर तसे मला बोलावे लागले. तो पहिला विभाग दैहिकतेविषयी व ज्या गोष्टी दैहिक ख्रिस्ती लोकांना करायला आवडतील अशा गोष्टींविषयी होता. या दैहिकतेमध्ये त्यांच्यातल्या फुटी व नेत्यांविषयीची भांडणे, व्यभिचार, एकमेकांविरुद्ध न्यायालयात जाणे, लैंगिक समस्या, स्त्रियांचा पोशाख, पुरुषांचे केस वाढवणे, प्रीतिभोजन व प्रभुभोजनाच्या वेळेस प्रगट होणारा खादाडपणा व दारूबाजी या सर्व गोष्टींचा समावेश होता. दैहिकता हीच आहे व आजच्या मंडळांमध्ये आम्हाला या गोष्टी दिसून येतात. या विभागामध्ये पौलाने सुधारणा सुचविल्या आहेत. आता आपण दुसऱ्या विभागाच्या अभ्यासाला सुरुवात करीत आहोत. तो आत्मिकतेविषयी आहे व त्यांच्या आत्मिक जीवनासाठी या विभागाचे स्वरूप विधायक आहे. मला वाटतं पौलाला विषय बदलण्याबद्दल आनंद झाला असावा. एकदाचा चांगला विषय सुरू झाला म्हणून त्याने सुटकेचा निश्वास सोडला असेल. त्याची त्यांच्याशी दुसऱ्या प्रश्नांशी चर्चा करायची तयारी होती, परंतु त्याला आत्मिक गोष्टींविषयी बोलायला हवे होते. पौलाचे जीवन ख्रिस्त केंद्रित होते, त्यामुळे साहजिकच आध्यात्मिक गोष्टींविषयी बोलणे त्याला प्रिय होते. मला वाटतं श्रोत्यांनो की आमच्या मंडळांनी जुने विषय जे अगदी कंटाळवाणे झाले आहेत सोडून देऊन त्यांच्याऐवजी नवीन व सध्याच्या परिस्थितीशी संबंधित विषयांना चर्चेसाठी घ्यावे. आमच्या तरुण मंडळीला आम्ही आध्यात्मिक गोष्टींविषयी सांगायला पाहिजे, शिकवायला पाहिजे. परंतु श्रोत्यांनो, आज ह्या गोष्टीमध्ये आम्ही मागे पडत आहोत. 12वा अध्याय 2रं वचन सांगतं, तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा जसे तुम्हाला वळण लावण्यात येत होते तसे तुम्ही त्या मुक्या मूर्तीकडे ओढले जात होता, हे तुम्हास ठाऊक आहे. मूर्तींना आवाज नव्हता, त्या मुक्या होत्या. लक्षात घ्या की याआधी पौलाने ह्याविषयी लिहिले आहे. म्हणून त्यांना वाहिलेला मांसाचा नैवेद्य अशुद्ध होत नाही, कारण मूर्ती शून्यवत आहेत. परंतु दुर्दैवाने प्रत्येकाला हे समजत नाही. नंतर पुढच्या वचनात तो काय म्हणतो पहा, 3ऱ्या वचनात, म्हणून मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू प्रभू आहे असे म्हणता येत नाही. श्रोत्यानो, या वचनामध्ये ख्रिस्ती जीवनाचे एक महान सत्य सांगितले आहे. येशू ख्रिस्ताचे प्रभुत्व हे ते सत्य आहे. 4थं वचन, कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. कृपादाने वाटून देण्यात आली आहेत जेणेकरून ऐक्य टिकून राहील. तो वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळी दाने देतो. कृपादानासाठी ग्रीक शब्द आहे करिस्मा. काही लोक हा शब्द भाषेच्या दानासाठी वापरतात व कॅरिस्मॅटिक मुवमेंट विषयी बोलतात, परंतु यातून त्यांचे अज्ञान प्रकट होते. पवित्र आत्मा मंडळीतल्या विश्वासणाऱ्यांना जी सर्व दाने देतो त्या दानांसाठी वापरण्यात आला आहे. 5वं वचन पुढे पहा, सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. सेवेमध्ये विविधता आहे, परंतु प्रभू एकच आहे. तुम्हाला कोणते दान आहे याने काही फरक पडत नाही. 6वं वचन, आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. कार्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, परंतु त्या सर्व दानांद्वारे एकच देव कार्य करतो, जो विश्वासणाऱ्यांमध्ये कार्य करतो. श्रोत्यांनो, अवश्य नाही
की प्रत्येकाला प्रत्येक दान प्राप्त व्हावे. वेगवेगळे दाने प्रभूने दिलेले आहेत आणि त्या दानांचा उपयोग आम्हाला परमेश्वराच्या कार्याकरिता, त्याच्या गौरवाकरिता करायचा आहे. 7वं वचन, तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. ह्या वचनाचा अर्थ काय आहे हे पाहण्याआधी आपण कृपादाने या शब्दाची व्याख्या पाहूया. पवित्र आत्म्याचे कृपादान म्हणजे सेवा करण्याची क्षमता होय. ते कार्य आहे. श्रोत्यानो, 7व्या वचनाचा अर्थ आपण पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत, म्हणून पुढच्या कार्यक्रमात अवश्य भाग घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की पौलाने करिंथीतील मंडळीच्या अयोग्य वर्तनाबद्दल टीका केली. या वर्तनामुळे सदस्यांमध्ये फूट आणि लज्जा निर्माण होत होती, ज्यामुळे मंडळीचे वैशिष्ट्य असलेल्या ऐक्य आणि प्रेमाचा विरोध होत होता. प्रियांनो, जोपर्यंत आम्हाला प्रभुभोजनाचे महत्त्व कळणार नाही तोपर्यंत आम्ही अयोग्य रीतीने प्रभुभोजन करणारे होऊ. प्रभुभोजनात सहभागी होणे म्हणजे ख्रिस्ताच्या बलिदानाचे स्मरण करणे आणि तो परत येईपर्यंत त्याच्या मृत्यूची घोषणा करणे. आज आपण आत्मपरीक्षण करूया की काय मी योग्य रीतीने प्रभुभोजनात सहभागी होतो? काय आमच्यामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांना ते महत्त्व पुन्हा समजावून सांगण्याची गरज आहे? जेव्हा आम्ही प्रभूच्या नावात एकत्र असतो त्यावेळेस आम्ही फूट पडेल अथवा स्वार्थ दिसेल असे वर्तन करू नये. आपण याबद्दल विचार करूया आणि प्रभूकडून सहाय्य घेऊ. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, पुन्हा एक वार तुझ्या चरणांपाशी तू आम्हाला एकत्रित केलेला आहेस. आज तू आमच्यासमोर महत्त्वाचे विचार ठेवलेले आहेस की आम्ही प्रभुभोजन कसं घ्यावं, या प्रभुभोजनाचं महत्त्व आमच्या जीवनामध्ये काय आहे. होय प्रभूजी, आणि म्हणूनच आमच्या जीवनामध्ये जर अयोग्यरीतीनं आम्ही प्रभुभोजन घेणारे असू तर प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. योग्यरीतीनं आम्ही सर्व गोष्टी कराव्या ज्या तुला आवडतात आणि प्रभूजी ते प्राधान्य आमच्या जीवनामध्ये सातत्यानं असावं, म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. होय प्रभूजी, तू येऊपर्यंत आम्हाला या गोष्टींचं स्मरण करायचं आहे आणि म्हणूनच प्रभूजी आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं भ्रष्टीकरण होऊ नये यासाठी बापा तुझं सहाय्य आम्हाला आवश्यक आहे. आजच्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही पुन्हा एक वार तुझे मनापासून आभार मानतो आणि या विनंत्या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहा. प्रभू आपणास सहाय्य करो.